विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज जे आंदोलन केलं तुम्ही, हे निवेदन दिलं, आता ह्याच्या पुढे काय कारवाई करणार? नमस्कार। आज वागदरी तालुका तुळजापूर येथील जवळपास 25 ते 30 शेतकरी या ठिकाणी ऊस बिलाच्या संदर्भात सन्माननीय साखर संचालकांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गळीतासाठी 2024-25 या गळीत हंगामासाठी वागदरी गावातील जवळपास 5 ते 6 हजार टन ऊस या शेतकऱ्यांचा गोकुळ शुगर धोत्री दत्तनगर येथे या ठिकाणी गेलेला आहे। पण अद्याप 4-5 महिन्यापासून शेतकऱ्यांचं बिल त्यांच्या खात्यावरती FRPच्या हिशोबाने या ठिकाणी जमा झालेलं नाही, म्हणून शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। प्रचंड आर्थिक तणाव शेतकऱ्यांना जाणवत आहे आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। याची पुढची कारवाई म्हणून पोलीस स्टेशनला एक रीतसर निवेदन देऊन कारखान्याच्या समोर तीव्र आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे। आणि सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी प्रचंड आर्थिक तणावात असल्या कारणाने ज्या अडचणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक सामना करावा लागत आहे त्याची जरासुद्धा शहानिशा आणि दखल हे साखर कारखानदार घेत नाहीत, तर त्यांना अद्दल घडवणं गरजेचं आहे। म्हणून येणाऱ्या काळात या सर्व एकजुटीनं आम्ही साखर कारखान्यावरती या आंदोलनासाठी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी निदर्शनाने आंदोलन करणार आहोत। ही आमची भूमिका ठाम राहील कारखान्यासंदर्भात। नमस्कार। माझा ऊस गोकुळ कारखान्याला गेला आहे। वारंवार विनंती करून सुद्धा बिल निघत नाही। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऊस गेलेला आहे। एकूण 4 खातेदार आहेत माझे। 4 खातेदाराचा मिळून 400 टन ऊस गेलेला आहे। आतापर्यंत 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही। तरी आमच्या गावातील सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करणार आहोत। आयुक्तांना पण भेटलो, तिथं पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। आता पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन देणार आहे आणि 1 ते 2 दिवस आम्ही बिलाची वाट बघून 28 मार्च रोजी आम्ही आंदोलन करणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।